तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि व्हिडिओ पूर्ण बघा, आज पूर्ण भीमजयंतीचा व्हिडिओ टाकते मी. आणि बघा आमची तयारी झालेली आहे, माझी तयारी झालेली आहे. काही झालं माहिती आहे का, आमचा एक प्रॉब्लेम झाला की व्हाईट कुर्ता होता माझ्याकडे होता आणि माहीकडे होता, पण मला पण येईना आणि माहीला पण येईना असं झालं. आणि म्हणून मग आम्ही हेच मॅचिंग केली दोघीजणींनी. म्हणलं राहू दे, आपण दोघी ह्याच घालू, म्हणलं कलर एकच दोघींचा पण छान वाटतोय. आणि माहीला पण हा फ्रॉक लई छान नाही, मला इतका आवडला ना तो फ्रॉक, लई आवडला होता. आणि माहीचं पप्पा गेलं ते हार आणि फुलं आणायला अकलूजमध्ये. तर ते म्हणलं तुमचं आवरातवर मी हार फुलं घेऊन येतो. तर माझं सगळं आवरलेलं आहे, भांडी बिंडी घासून झालेलं आहे. आणि माहीला ना टिकटॉक फेकून देऊ नको. दोघीनं पण मॅचिंग केलंय बरं का. लई दिवसात गजरा लावायला आता मी हा का गजर आणले तर दोघीचं काय चाललंय बघा. लई दिवसात लावायला नटाय लागले त्या दोघी. का पण माझं हो. तर इथं मी आता माझी सगळी पूजा बिजा मांडली आणि छानपैकी असं मी खालीच मांडते टेबलवरतीच. आणि मस्तपैकी. तर काल एक ताई विचारत होत्या, कोमल कलर नवीन दिला आहे का लाईव्हमध्ये? तर म्हणलं नाही, कलर तो कधी तसा गेलेला आहे कलर भिंतीचा सगळं, म्हणजे पोपडं ही झालेलं आहेत पाण्याने त्याचं. तर आता इथं चालली माझी पूजा झाली का मग माहीचं पप्पा म्हणत होता आपण पूजा म्हणजे वंदना म्हणताना आपण व्हिडिओ काढू. म्हणलं नको, कोण काढणार व्हिडिओ वंदना म्हणताना, आपलं असंच बरं आहे म्हणलं. तुम्ही बंद करा आणि मग आपण वंदना म्हणूया म्हणलं. आणि मग जाऊया, आम्हाला तिकडं जायचं होतं ना, ह्याला जयंतीला जायचं होतं. कारण आम्ही म्हणजे बचत गटाच्या जेवढ्या बायका आहेत 10 जणी, तेवढ्यात वर्गणी करून आम्ही जयंती करतो छानपैकी. आणि तुम्हाला पण दाखवते कशी जयंती आहे मस्तपैकी. तर वंदना बिंदना झाली माझी सगळी आणि मस्तपैकी मी चालले आता. आणि असलं गरम व्हायला लागलंय मरणाचं, की दरवर्षी हीच आहे बरं का, दरवर्षी हीच आहे, असंच गरमच होते मरणाचं. तर तयार झालते. माझं काय केस सिल्की असल्यामुळं नाही का त्याच्यात गजरात बसना केसात. मग माही लावायला लागली होती इथं. आणि मरणाचं गरम होते, घाम मरणाचा, काय तोंडाला पावडर लावलं आणि काय जर लावलं तर मरणाचा घाम येतोय, सगळं पावडर फुटतंय तोंडावरच. तर हा माझा ड्रेस तुम्ही बघितलाच, लई वेळा बघितला आहे, पण मी आज घातला आहे. तर वही पण घेतली, कारण की मला गाणी म्हणायच्या जयंतीमध्ये, म्हणून मी वही घेतली. तर बघू शकताय तुम्ही, आता मी आले सरकत खरं, पण बाहेर पोळा येतंय मरणाचं, असलं गरम होतं आहे बाहेर. आणि माहीची पण तयारी झाली, तिच्या पप्पांची पण तयारी झाली. आम्हाला जायला उशीर झाला होता, पण आम्ही लई लवकर गेलो तिथं, कुणाचंच काहीच आवरलं नव्हतं तेव्हा आम्ही गेलो होतो. आणि बाहेर मस्तपैकी रांगोळी बिंगोळी काढली माहीनं छान अशी. माहीला म्हणलं पिशवी घे दुसरी वही टाकायला, कारण की वही अशीच कशी न्यायची, म्हणून माहीला म्हणलं पिशवी घे दुसरी. तर बघा ऊन कसलं पडले, आता सकाळी 10 वाजले ते. बघा मस्त अशी माहीनं रांगोळी काढली, आणि नाव पण माहीनंच काढले आणि रांगोळी पण माहीनंच काढली. तर चला जाते जयंतीमध्ये आणि तुम्हाला दाखवते तिथं कसं वातावरण आहे कसं नाही छानपैकी. उद्धरली कोटी कुळे, उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. जखडदंड पायातील साखळ दंड, तडातड तुटता तू ठोकताच दंड. जखडदंड पायातील साखळ दंड, तडातड तुटता तू ठोकताच दंड. झाले गुलाम मोकळे, झाले गुलाम मोकळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. तर बघू शकताय तुम्ही, आम्ही पहिल्या स्टार्टिंगला इथे येऊन बसलोय. माहीचं पप्पा पण बसल्यात आज, एवढ्या निवांत माहीचं पप्पा बसल्यात आहे आज. मी लई दिवसातून त्यांना एवढ्या निवांत बसताना बघितले बरं का. तर इथं आहे ना गाणं चालू होतं म्हणून मी म्यूट टाकलं होतं. आणि इथं बघा परी माझ्यापाशी बसली येऊन, आणि परीनं किती सुंदर मेकअप केला आहे बघा. आमची छोटीशी भीमकन्या कशी वाटते तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून. आणि दरवर्षी परी माझ्यापाशी येऊन बसते, अशी शांत बसते. तिला म्हणलं परी केक कट करायला आली होती का रात्री? तर आम्ही नव्हतो आलं केक कट करायला, कारण माहीचं पप्पा म्हणलं माझं लय डोकं दुखतंय, मला कुठंशीच जाऊ वाटत नाही, म्हणून आम्ही नव्हतो आलं. तर परी म्हणली नाही मम्मीने मला उठवलंच नाही केक कट करायला यायला. तर बघा आता पाणी आणायला गेले लिकरू, मला लय तहान लागली होती, आणि बघा कसं पाणी घेऊन आले ग. लय गुणाचं आहे बरं काही बाळ. म्हणली आणते पाणी, लगेच पाणी घेऊन आली. तर मी इथं तिला म्हणलं थँक्यू बाळा, तर ती म्हणती वेलकम अशी म्हणली मला. तर इथं गाणी चालू होती त्याच्यामुळं नाही का, गाणी चालू असल्यामुळं मला आवाजच म्यूट करावा लागला सगळा. तर झालं बघा आता
पाणी बिणी मस्त. आता बघा इथं सगळ्या बायका जमा व्हायला लागल्या ते त्यांचा पण थोडासा व्हिडिओ काढते तुम्हाला. आजच्या पवित्र दिवशी मी सर्व मान्यवरांचे पूर्व स्वागत करतो व आपल्या कार्यक्रमाचे क्लास 1 अधिकारी सिद्धार्थ सुभाष गायकवाड DDR जिल्हा सहाय्यक निबंधक RGD शुगर अमरावती यांनी दीप ज्वलन व प्रतिमेचे पूजन करावे. फोटो पडतात घसरला ती फोटो. होय येते की. गेल्या वर्षी ओरडलं होतं की गाणी म्हणायला रात्री. आता इथं प्रतिमेचं पूजन झालं आणि बघा इथं सगळीजण उभा राहिली वंदना म्हणायसाठी. हा बघा छोटासा भीमसैनिक कसा आहे, मोबाईल बिबाईल घेऊन हातातून लय नाचलाय. हा तर लय म्हणजे लय नाचलाय. मी व्हिडिओ टाकलाय काल त्याचा शॉर्ट व्हिडिओ. तर तिथं सगळे वंदनेसाठी उभा राहिलेत. आता मला नाही उभा राहता येत, समजून घ्या सगळ्यांनी. तर एवढे सगळे म्हणजे आमच्या जेवढ्या गटातले होते तेवढ्या सगळ्या बायका जमल्या होत्या आणि गटातर्फेच आम्ही करतो बरं का सगळं. आणि एवढी छान आता 2-3 वर्ष झालं, 3-4 वर्ष झालं असेल सलग जयंती साजरी करतोय. द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. अनाथिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अजिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि शूरामेरयमद्यपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. साधु साधु साधु. चालू करून द्या. मी आता केलंय का चालू? म्हणा आता दुसरं. ती म्हणते का नाही तू तुझ्या मागं आहे सगळी. आम्हाला काय म्हणजे एवढं जमत नाही. तुझ्या मागं आम्ही मग आम्ही म्हणतोय का नाही, मग काय तर कोण भाषण करताय पोरानो? हा चल हरिभाऊ उठ. हरिभाऊ चालू. जय भीम. 14 एप्रिल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने आपण सर्व इथे जमलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणलं तर शिक्षण, जिद्द, चिकाटी या सर्व गोष्टी येतात. डॉक्टर आंबेडकरांनी प्रबुद्ध भारत, मूकनायक अशी वृत्तपत्रे सुरू केली. धन्यवाद. धाडस करून माणसासमोर 4 शब्द बोला ह्यातच म्हणा की तुम्ही काहीतरी. त्याला बोलायचं. सोमवारी हे भाषण करण्यात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंती निमित्त तुम्ही सर्वजण इथे उपस्थित आहात त्याबद्दल तुमचे आभार.